सांग का बंद केलास? कारण मला ते गाणं नाही आवडत आणि तुझी ती ताई सारखं ती गाणं लावते. माझ्या ताईने नाही लावले, ते गाणं आपोआप लागलं. असं कसं आपोआप लागल? अगं मला माहिती की तुझी ती ताई किती खोडीला आहे ती, मुद्दाम मला त्रास द्यायला सारखं हे गाणं लावते. आणि होय ग, तिची बाजू घेणारी तू आहेस तरी कोण? माझं नाव शिवांजली, प्यार लोग मुझे माऊ बुलाते. माऊ? आवडलं ना हे नाव? पिहू ताईनेच ठेवलंय. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुझी पण आहे का? नाही नाही, बेस्ट फ्रेंड तर लय लांब राहिलं. ती साधी माझी फ्रेंड बी नाही. तू फ्रेंड नाही तिचा? मग काय दुश्मन आहे? तू नाही नाही, दुश्मन बी नाही. फ्रेंड बी नाही, दुश्मन बी नाही, मग कोण आहेस तू? फक्त वीरू, कळलं? फक्त वीरू? अरे किती भाव खातोस रे तू? भाव तर आमच्या पिहूताईने खाल्ला पाहिजे. का तिनं का खाल्लं पाहिजे भाव? ती गर्ल आहे ना, तू गर्ल आहेस का? नाही. मग तू का भाव खातोस? भाव नेहमी गर्ल खातात. असं बी तू आमच्या पिहूचा ताई सारखा चांगला पण नाही दिसत भाव खायला. त्यात तू गुड बॉय पण नाही वाटत. एवढं लागलं कसं? मारामारी करून आलायस ना? ते ऍक्सिडेंट झालाय माझा. हा, कस काय झाला? झाला असाच. नक्की तू रागात गाडी चालवत असणार. तुझ्या नाकावर एवढा राग का असतो? मला नाही माहित. बरं मला सांग, तुझं लग्न बिग्न झालंय का? नाही. का नाही झालं? तुझ्या बेस्ट फ्रेंडशी करणार आहे का? हे माझा बेस्ट फ्रेंड पोरगा आहे. काय नाव आहे त्याचं? नाग्या. नाग्या? तू नाग्याशी लग्न करणार आहेस? हे भाई नाही, नाग्याशी कसं करण? ते पोरगा आहे. मग कोणती पोरगी आहे? अगं माझी आई, अजून नाही ठरलं माझं काहीच. आणि जेव्हा केव्हा ठरल का नाही तेव्हा वाजत गाजत सगळ्यात पहिल्यांदा तुला पत्रिका द्यायला येईल मी. पण तुझे प्रश्न थांबव बाई. तू प्रश्न विचारून दमन झालीस, पण मी उत्तर देऊन देऊन दमलोय. आधीच तुझ्या ताईनी ना ते गाणं ऐकून ऐकून मला वैताग दिलाय. आणि आता तू प्रश्न विचारून देतेस. जरा शांत बस बाई, जाऊ दे बाई मला. माझी पिऊताई कधीच कोणाला त्रास देत नाही. सगळ्यांशी चांगलं वागते. माझ्या प्रश्नांना पण कधी वाई टाकत नाही. माझी पिऊताई जगात भारी आहे. आणि ती तुझ्या सोबत असून बी तुझी फ्रेंड ना? हे ऐकून मला लय वाईट वाटलं. कसलं जगात वाईट नशीब आहे तुझं. हा असू दे, किती बी वाईट नशीब असू दे माझं, पण मी तुझ्या ताईशी दोस्ती नाही करणार म्हणजे नाही करणार. नको करू, इकडे ये. तिच्या सोबत दोस्ती करायला तर नशीब लागतं, तसं माझ्याकडे तुझं नशीब तर फुटकच आहे. चला पटकन याला वाढते, गोळ्या देते, माझी हो आता आराम करायला मोकळा. पिवडे कमाल आहे ना. प्रियंका अंकुशराव पाटील स्वतः गावभर माफीचे बॅनर लावते, त्याच्या घरी जाऊन माफी मागते, तरी बी एका त्याच्या नाकावरचा राग जात नाही. ठीक आहे बाबा, नको देऊ फ्रेंडशिप, पण किमान माझ्याशी नीट बोल तरी. जाऊ दे, तू कशाला त्रास करून घेते. नाही बोलायचं तर नाही बोलायचं. कोण त्रास देते आमच्या पिऊताईला? कोणी नाही. तू काय करतेस इथं? मग अशी एकटीच का बडबडतेस? बाहेर तू कोण खडूस आणलाय तुझ्या संग? त्याने माझं टिपचं गाणंच बंद केलं. कोणी? त्या फक्त वीरूनं. फक्त वीरू?
अगं त्याचं नाव फक्त वीरू नाहीये, फक्त वीरू आहे. माझी वीरू आहे. तूच मला म्हणाला मी फक्त वीरू आहे म्हणून. तो फक्त वीरू इथे काय करतोय? तो कोण आहे? तो फ्रेंड आहे माझा. तो म्हणतोय तू त्याची फ्रेंड नाहीस, आणि तू म्हणतेय तू त्याची फ्रेंड आहे. कोण कोणाचं काय आहे? माझी माऊ, मी त्याला फ्रेंड मानलंय पण त्याने मला फ्रेंड नाही मानलंय. म्हणजे माझ्यासाठी तो फ्रेंड आहे पण त्याच्यासाठी मी फ्रेंड नाही. आता तर मला चक्करच नाही. मला फक्त एक सांग, तो आपल्या टीम मध्ये आहे का नाही? नाही. मग त्याला घ्यायचं का आपल्या टीम मध्ये? बघू आता, ती त्याची मर्जी असेल तर येईल तो आपल्या टीम मध्ये. आता असं कुणावर बळजबरी नाही ना करू शकत. पण मग त्याला इकडे कशाला आणलंस तू? त्याची काळजी घ्यायला. त्याला बरं नाहीये ना. बरं नाहीये तरी किती खडूस वागतो तो. मला नाही आवडला तो. का ग? त्याने काय घोडं मारलंय तुझं? माझ्या एवढ्या लाडक्या क्यूटच्या पिऊ ताईला तो त्याची फ्रेंड नाही मानत म्हणून नाही आवडत तो मला. असा बी एक नंबरचा खडूसच आहे. माऊ, काय बोलतेस असं? मोठा आहे ना त्यो. मोठा आहे म्हणून लहान मुलांवर वैतागाचं असतं का? माझ्यावर वैतागलाय तो. त्याला भूक लागली असेल ना म्हणून चिडचिड होत असेल त्याची. बरं चल, आपण पटकन जाऊन त्याला जेवण देऊन येऊ. तुझा पुढे मी येते. ठीक आहे, ये. कोणी त्रास दिलाय नक्की बघायलाच हवा. जेवून घे. भूक नाही मला. गप्प खायचा. तुझी तब्येत बरी नाही त्यामुळे खावंच लागेल तुला. तुला एकदा नको म्हणून सांगितलं ना, कशाला जबरदस्ती करतेस ग? ए फक्त वीरू, का माझ्या ताईला त्रास देतोयस? तुझ्या चांगल्यासाठी करतेय ना. तुला बरं नाही, तुला खाल्लं पाहिजे एवढं पण कळत नाही. पिऊता एवढं प्रेमाने सांगते तर गप खा की. ती चिडली तर तुझं काही खरं नाही. लय डेंजर वागते ती. असं काय करते ती? तू अभ्यास केला नाही आणि वेळेवर जेवला नाही ना, मग कळेन तुला. पिहुताई तू मला ओरडतेस, मग याला पण ओरड ना. नाहीतर एक काम कर, मला जशी भरवते ना तशी याला पण भरव. मग बघू कसा जेवत नाही हा. ओरड त्याच्यावर, नाही तर मी समजेन तू मला एकटीलाच ओरडते. ओरड त्याच्यावर. ए खाऊन घे रे गपचूप. ए चल रे, खा गपचूप. आता जर का तू नाही खाल्लं ना तर बघच मग फटकी देऊन खाऊ घालीन तुला. चल आकर. आकर म्हणते ना तुला. आकर बर का. नको उघडू तू तोंड. तुला मार देऊनच खाऊ घालते का नाही बघ. चल चुपचाप आकर. माऊ, तू एक काम कर, आपल्या बागेतून जाऊन ना फळ आण. आपण ती पण खायला घालू याला. नाही मी नाही जाणार. माऊ, माझं नाही ऐकणार तू. ऐकणार पण तुम्हाला घास भरवायचं. मग मी घेऊन येते फळ. अगं हो बाई, भरवते तुला. जा आता पटकन जाऊन फळ आण. ए फक्त वीरू, मी येऊस तर हे ताटातलं सगळं संपलं पाहिजे. पिहुताई भरव ग. चल खाऊन घे.
खा गपचूप. दे इकडे. ऐन माझं मी. ठीक आहे ना, एवढं खेकसायला काय झालं. घे, पाणी आणते तुझ्यासाठी. बरं झालं मी ताट दिलं. एकतर लय भूक लागली. हे जर जेवणाचं ताट दिलं नसतं ना, अयो लय अवघड झालं असतं माझं. एवढी भूक लागली ना, खाता काही येईना. हे पिल्या पिल्या कुठं तडमडलंय काय माहिती. पिल्या हे पिल्या. अरे बाबा ये की. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग जेवणावर का काढतोस. मला माहिती तुला लई भूक लागली. खा.
साजण 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 रे तू साजण 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 रे तू साजण 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 का ग संपवलं का? बघ सगळं संपवलं. आणली फळं? हा आता फळं खायची. आता कसं खाल्लं? तुला असंच पाहिजे. आमची पिऊताई आहेच लय डेंजर. तिला कोण नाही म्हणू शकत नाही. नाही पण एक जण आहे. तिच्या फ्रेंडशिपला नाही म्हणून तिला हर्ट केलंय. तो फक्त भेटला पाहिजे. तुला माहितीये का तो कोण आहे? त्याची माफी मागायला पिऊताई ना गावभर सॉरीचे बोर्ड लावले होते, तरी त्याचा राग नाही गेला. तुला कसं माहिती काही? मावला सगळं माहित असतं. तू बघस, ज्याने कोणी माझ्या पिऊताईला त्रास दिला ना त्याला मी उलटच टांगी उठवशा काढायला सांगी. उन्हात उभं करून ठेवे. त्याला कधीच कोणी बी दोस्त भेटणार नाही. त्याला अभ्यासात पण मार्क कमी भेटते. आणि हा तो दररोज कारल्याची भाजी खाईल. ए बाई, कशाला असं शाप देतेस एखाद्याला? हा उग एखाद्या भल्या माणसाबद्दल असं बोलू नये ग. माझ्या पिऊताईला नाराज करणारा चांगला असू शकत नाही. पण तू मला जरा चांगलं वाटायला लागलं. माझी हेल्प करणार का? पण त्याबद्दल पिऊताईला काय सांगायचं नाही. सांग की करशील का हेल्प? नाही सांगणार. ज्याने कोणी माझ्या पिऊताईला त्रास दिला ना त्याचं ना हुडकून काढ. त्याला उलट टांगू. त्याला चांगला धडा शिकवूया. माझ्या पिऊताईला त्रास दिला त्यानं, बघतेच त्याच्याकडे मी. तू फक्त नाव सांग मला त्याचं. वाटच लावते त्याची. आईला डेंजरी. आई एवढीशी अख्खा गाव इकून येईल. हात पाय मोडायचे ते निघावा बाबा इथनं. ए औषध घे. हा नको मला. आता नखरे नको करूस. ताप कमी झालाय तुझा. आणि मी डॉक्टरशी बी बोलली आत. सकाळपर्यंत तुझ्या पायाची कळ बी जाईल आणि तुला चालायला फिरायला बी जमू. तर रात्रीतून ताप तुला नाही आला तर उद्या घरी बी जाऊ शकतोस. फक्त सकाळपर्यंतच तुला माझा त्रास होईल. बाकी इथं तुला थांबायचं का नाही ती तुझी मर्जी.